नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 73 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळचे 10:30 वाजले होते. तेव्हा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये अजूनही एक वेगळी शांतता पसरलेली होती. आयसीयू बाहेरच्या खुर्च्यांवर प्रीती, तिची मम्मा आणि सतीश बसले होते. तेव्हा प्रीतीची नजर वारंवार घड्याळाकडे जात असते. 11 वाजता अनिकेतचं ऑपरेशन असतं. तेवढ्यात दूरून काही डॉक्टर येताना दिसतात. पांढरे कोट घातलेले, आत्मविश्वासपूर्ण चाल आणि त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर शांतता असते. तेव्हा नर्स पुढे येऊन त्यांना म्हणते, "मॅडम, हे मुंबईचे मोठे न्यूरोसर्जन आहेत. हेच डॉक्टर अनिकेतच्या डोक्याचं ऑपरेशन करणार आहेत." प्रीती, तिची मम्मा आणि सतीश लगेच उभे राहतात. ते सर्जन डॉक्टर सतीशला हात मिळवत म्हणतात, "गुड मॉर्निंग, मी डॉक्टर चव्हाण. मी अनिकेतचे सगळे रिपोर्ट्स पाहिले आहेत." तेव्हा प्रीती थोडी घाबरतच विचारते, "डॉक्टर, म्हणजे ऑपरेशन खूप गंभीर आहे का?" तेव्हा डॉक्टर चव्हाण शांत आवाजात म्हणाले, "ऑपरेशन मोठं आहे, हे मी नाकारत नाही, पण तुम्ही काळजी करू नका." ते पुढे म्हणतात, "अनिकेत तरुण आहे. त्याची बॉडी चांगला रिस्पॉन्स देत आहे. आम्ही पूर्ण टीमसह ऑपरेशन करणार आहोत." मम्माच्या डोळ्यात भीती असते. "डॉक्टर, माझा मुलगा बरा होईल ना?" त्या थरथरत्या आवाजात विचारतात. तेव्हा डॉक्टर चव्हाण ठामपणे म्हणाले, "हो, मी तुम्हाला खात्री देतो, अनिकेत पूर्णपणे बरा होईल." हे ऐकताच प्रीतीच्या डोळ्यात साठलेलं पाणी आपोआप ओघळतं. पण यावेळी ते अश्रू भीतीचं नसतं, एक नव्या आशेचं असतं. सतीश पुढे विचारतो, "डॉक्टर, ऑपरेशनला किती वेळ लागेल?" "ऑपरेशन साधारण 3 तासाचं आहे," असं डॉक्टर चव्हाण म्हणाले. "आम्ही आता लगेच अनिकेतला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाणारच आहोत. तुम्ही सगळे बाहेर थांबा. ऑपरेशन पूर्ण झाल्यावर आम्ही लगेच तुम्हाला कळवू." असं म्हणून ते सर्जन निघून गेले. तेव्हा प्रीती दोन्ही हात जोडून डोळे मिटते आणि मम्मा हळूच तिच्या डोक्यावर हात ठेवते. थोड्याच वेळात अनिकेतला ऑपरेशन थिएटरकडे नेलं जात असतं. तेव्हा तो थोडासा हसून हळू आवाजात प्रीतीकडे पाहत म्हणतो, "सगळं ठीक होईल, काळजी करू नका." तेव्हा प्रीतीचे डोळे भरतात. "हो दादा, तू लवकर बरा होशील, भिवू नकोस, लवकर ये. आम्ही वाट बघतोय," असं ती म्हणते. दरवाजा बंद होतो, ऑपरेशन सुरू होतं. बाहेर पुन्हा तीच प्रतीक्षेची शांतता असते. तेव्हा ते 3 तास खूप मोठे वाटत असतात. सतीश तिघांसाठी चहा आणतो, पण कोणी चहा नीट पीत नसतं. तेवढ्या सतीशला पप्पांचा फोन येतो. तो लगेच फोन उचलतो. "हॅलो पप्पा." तेव्हा पलीकडून काळजीने भरलेला आवाज येतो, "अरे सतीश, तू रात्रभर घरी नाही आलास. कुठे आहेस? सगळं ठीक आहे ना?" तेव्हा सतीश शांतपणे सगळं सांगतो. "पप्पा, प्रीतीच्या घरच्यांचा अपघात झाला होता. आता अनिकेत दादाच्या डोक्याचं ऑपरेशन चालू आहे." "अरे देवा," पप्पा काळजीने म्हणतात. "मग मी आणि तुझी मम्मी येऊ का हॉस्पिटलला?" असं ते पुढे विचारतात. तेव्हा सतीश थोडा विचार करून म्हणतो, "पप्पा, आता लगेच नको. ऑपरेशन चालू आहे, त्यामुळे आता तुम्हाला त्यांना भेटता येणार नाही. पप्पा, तुम्ही संध्याकाळीच या." "ठीक आहे, पण काळजी घे," पप्पा म्हणतात. सतीश फोन ठेवतो आणि सतीश प्रीतीकडे पाहतो. तेव्हा ती अजूनही दरवाजाकडेच बघत बसलेली असते. तेव्हा सतीश शांतपणे तिला म्हणतो, "ऑपरेशन व्यवस्थित होईल प्रीती. डॉक्टर खूप चांगले आहेत." तेव्हा प्रीती हळूच मान हलवते. 3 तास हळूहळू सरकत होते. तेव्हा प्रत्येकाची नजर त्या बंद दरवाजाकडेच लागलेली असते. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचा दरवाजा हळूच उघडतो. तेव्हा स्ट्रेचरवरून अनिकेतला बाहेर आणलं जातं. तो पूर्णपणे बेशुद्ध असतो. त्याच्या पूर्ण डोक्याला मोठं ड्रेसिंग केलेलं असतं. तोंडाला ऑक्सिजन मास्क लावलेला असतो, हाताला सलाईन. हे सगळं पाहून मम्माचं काळीज दडपून जातं. तेव्हा त्यांच्या तोंडून नकळत "अनिकेत" असा शब्द बाहेर पडतो. तेव्हा लगेच नर्स म्हणते, "प्लीज मागे राहा, त्याला आयसीयूमध्ये शिफ्ट करतोय." तेव्हा स्ट्रेचर पुढे निघून जातं आणि सगळे आशेच्या नजरेने अनिकेतकडे बघत असतात. तेवढ्यात न्यूरोसर्जन बाहेर आले. तेव्हा सगळेच घाईघाईने त्यांच्या जवळ आले. तेव्हा ते तोंडावरील मास्क खाली घेऊन म्हणाले, "ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. आता तो बेशुद्ध आहे, पण हे नॉर्मल आहे. संध्याकाळपर्यंत तो शुद्धीवर येईल." ते थोडं थांबून पुढे म्हणतात, "पुढचे काही दिवस त्याच्यासाठी महत्त्वाचे असतील, पण काळजी करू नका. हळूहळू तो 15 दिवसात बरा होईल." हे शब्द ऐकताच सगळ्यांच्या छातीतला दडपणाचा भार हलका होतो. तेव्हा प्रीती मम्माला घट्ट मिठी मारते. तेव्हा दोघींच्याही डोळ्यात पाणी येतं आणि दोघीही एकमेकींचे डोळे पुसत असतात. तेव्हा प्रीती दोन्ही हात जोडून डॉक्टरांकडे पाहत म्हणते,
थँक्यू डॉक्टर. तर मम्मा ही भरलेल्या आवाजात म्हणते, खरंच डॉक्टर, आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. खरंच तुम्ही आमच्यासाठी देवासारखे आहात. तेव्हा सतीशी पुढे येऊन डॉक्टरांना थँक्यू म्हणतो. डॉक्टर चव्हाण हलकंसं हसत म्हणतात, आता त्याला आरामाची गरज आहे. तुम्ही सगळे थोडा धीर ठेवा. कॉरिडॉरमध्ये पुन्हा शांतता पसरते. पण ही शांतता आता भीतीची नाही, ती आशेची असते. प्रीती आयसीयूच्या दरवाजाकडे पाहत मनात म्हणते, लवकर बरा हो दादा, आता सगळं ठीक होणार आहे. आणि बाजूला उभा असलेला सतीश शांतपणे तिच्या पाठीशी उभा राहतो. न बोलता पण पूर्णपणे तिच्यासोबत. ऑपरेशन होऊन 1 तास झालेला असतो. तेव्हा आयसीयू बाहेरच्या खुर्च्यांवर सगळे थकून कंटाळून बसले होते. तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात झोप, चेहऱ्यावर चिंता आणि शरीरात प्रचंड थकवा होता. तेव्हा प्रीतीची मम्मा हळू आवाजात प्रीतीला म्हणते, प्रीती, आता तुला थोडा आराम करायची गरज आहे बाळा. जा तू प्रीती, थोडा वेळ आराम कर. प्रीती लगेच नकारार्थी मान हलवते. नको मम्मा, मी इथेच बसते. तेवढ्या सतीशी म्हणतो, प्रीती, आपण इथेच हॉस्पिटलमध्ये रूम घेतली आहे. तू तिथे जाऊन थोडा आराम कर. तसंही अनिकेत दादाला शुद्धीवर यायला अजून थोडा वेळ आहे. तेव्हा प्रीती काहीच बोलत नाही. पण तिची मम्मा थोड्या कडक पण काळजीच्या आवाजात म्हणते, प्रीती, ऐक माझं, जा थोडा आराम करून ये. मग शेवटी प्रीती उठते आणि हॉस्पिटलच्या रूमकडे आराम करायला जाते. प्रीती गेल्यावर मम्मा लगेच प्रीतीच्या पप्पांना भेटायला जाते. तेव्हा ते बेडवर शांतपणे पडले होते. मम्मा त्यांच्या हातावर हात ठेवून म्हणते, अनिकेतचं ऑपरेशन व्यवस्थित झालंय. डॉक्टरांनी सांगितलंय की संध्याकाळपर्यंत अनिकेत शुद्धीवर येईल. तो आता पूर्णपणे बरा होईल. तुम्ही त्याची काळजी करू नका. हे ऐकून पप्पांना समाधान वाटतं. हळूहळू संध्याकाळ होत असते. तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये सतीशचे मम्मी पप्पा आले. तेव्हा सतीश आपल्या मम्मी पप्पांना बघून पुढे येतो. प्रीतीची मम्मा त्यांना पाहताच दोन्ही हात जोडून नमस्कार करते. तेव्हा सतीशची मम्मी काळजीने विचारते, काय झालं होतं? असं कसं झालं हे सगळं? तेव्हा प्रीतीची मम्मा म्हणते, आम्ही सगळे घर बघायला बाहेर निघालो होतो आणि अचानक हा अपघात झाला. त्या पुढे म्हणतात, या शहरात आमचं फार कोणी ओळखीचं नाही. म्हणजे आमचे क्लायंट वगैरे आहे तिथे, पण त्यांना कुठली एवढी आपुलकी. पण तुमच्या या सतीशने आम्हाला खूप साथ दिली. खरंच खूप मोठा आधार मिळाला आम्हाला याचा. तेव्हा सतीशचे पप्पा म्हणतात, आम्ही अनिकेतला आणि प्रीतीच्या पप्पांना भेटू शकतो का? सतीश लगेच म्हणतो, पप्पा, अनिकेत दादा अजून शुद्धीवर आलेला नाही आणि अंकलचे डॉक्टर ओपीडीसाठी आले आहेत. म्हणून पप्पा, आता तुम्हाला कोणालाच भेटता येणार नाही. तेव्हा सतीशचे पप्पा प्रीतीच्या मम्माकडे पाहून म्हणतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ते सगळे बरे होतील. आम्ही आहोत सगळे, लक्ष ठेवू. काही गरज लागली तर नक्की सांगा, असं ते ठामपणे म्हणतात. तेवढ्या सतीची मम्मी विचारते, प्रीती कुठे आहे? ती दिसत नाही. तेव्हा प्रीतीची मम्मा म्हणते, आताच तिला थोडा आराम करायला पाठवलंय. तिलाही हाताला डोक्याला वगैरे लागलंय. पण आम्ही तिघे आत असल्याने तिला आराम नाही करता आला. तेव्हा सतीची मम्मी प्रेमाने म्हणते, बरं केलं मग तिला आराम करायला पाठवलं. तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तेव्हा त्या पुढे म्हणतात, प्रीतीला हवं तर आमच्या घरी पाठवा ना, म्हणजे ती तिथेच राहू दे. तेव्हा प्रीतीची मम्मा लगेच म्हणते, नाही हो, ती ऐकणार नाही. म्हणजे इथे पेशंट सोडून ती तुमच्या घरी नाही येणार. त्या थोडंसं हसून म्हणतात, पण तुम्ही एवढं म्हटलं हेच आमच्यासाठी खूप आहे. तेव्हा सगळेच थोडेसे हसले. तेव्हा जाता जाता सतीशचे मम्मी पप्पा सतीशला म्हणाले, सतीश, इथे कोणीच जेंट्स नाहीत, तर तू इथेच थांब. यांना काही मदत लागली तर तू लगेच मदत कर. तेव्हा सतीश, हो पप्पा, मी इथेच थांबतो असं म्हणतो. आणि सतीशचे मम्मी पप्पा निघून गेले. तेवढ्यात प्रीतीच्या पप्पांच्या वॉर्डमधून डॉक्टर बाहेर आले. तेव्हा प्रीतीची मम्मा आणि सतीश लगेच उठून उभे राहतात. तेव्हा डॉक्टर हसतच म्हणतात, आता काळजीचं काहीच कारण नाही. त्यांची तब्येत सुधारत आहे. आज रात्री त्यांना आयसीयू मध्ये ठेवूया. पण जर असंच सगळं नीट राहिलं तर उद्या त्यांना तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. हे शब्द ऐकून सतीश आणि मम्माच्या चेहऱ्यावर थोडं समाधान झळकतं. तेव्हा प्रीतीची मम्मा हळूच म्हणते, देवाचे लाख लाख आभार आहेत. तेव्हा प्रीतीची मम्मा दोन्ही हात जोडून डॉक्टरांना म्हणते, थँक्यू डॉक्टर. थोड्या वेळाने सतीश प्रीतीच्या मम्माला म्हणतो, आंटी, आता तुम्ही काहीच काळजी करू नका. अनिकेत दादा सुद्धा लवकरच पूर्णपणे बरा होईल. तेव्हा प्रीतीची मम्मा म्हणते, हो बेटा, एक एक गोष्टी नीट व्हायला लागलेत आता.
प्रीती इथे असती तर तिला पण हे ऐकून आनंद झाला असता. त्या क्षणी अजून सगळं पूर्णपणे ठीक झालेलं नसतं. पण आशेचा प्रकाश मात्र स्पष्ट दिसायला लागलेला असतो. अशा कठीण परिस्थितीत सतीशने दिलेली साथ प्रीतीच्या मनात कोणता बदल करेल, यासाठी तुम्हाला पुढचे भाग ऐकावे लागतील. पण तोपर्यंत हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.